नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि नेहमीप्रमाणेच वेगवेगळे विषय मी तुमच्यासमोर मांडत असतो आणि बऱ्याच वेळेला मनामध्ये कुठेतरी मन कुरतडणारा असा काही विषय असतो, तो तुमच्यासमोर आणायचा मी प्रयत्न करत असतो आणि त्यातून कुठेतरी माहिती मिळणं, कायदेशीर माहिती मिळणं हा माझा हेतू असतो। आजचा जो विषय आहे तो विषय तुमच्यासमोर मांडताना माझ्या अनेक मित्रांशी मी चर्चा केली। अगदी उल्लेखच करायचा झाला तर BNI चॅम्पियन्स मधला माझा मोनिश शाह म्हणून जो CA त्याच्याशी पण मी चर्चा केली आणि त्यातून जी काही माहिती गोळा केली मी तुमच्यासमोर मांडत असताना मला नक्की खात्री आहे की तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडेल आणि शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहाल। आणि आजचा विषय काय आहे हा जाणून घेऊया। आज तो विषय आहे, आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या हातामध्ये खिशामध्ये नक्की किती पैसे ठेवू शकतो, किती पैसे ठेवणं हे कायदेशीर आहे। विषय बऱ्याच वेळा तुमच्या डोक्यात आला असेल, अगदी 10 रुपये खिशात असणारा लहान पोरगा, 10 लाख रुपये खिशात असणारा व्यापारी चालत असताना त्याच्या मनामध्ये हा विचार येतच असतो की त्याला कोणी आपल्याला अडवलं, हे पैसे खिशात कसले आहेत, कुठून आणले, हे विचारलं तर ते पैसे बाळगणं कायदेशीर आहे का, हा मनातला प्रश्न आज आपण त्याचं उत्तर जाणून घेऊया। पहिल्यांदा आपण काही विविध विषयांकडे येऊया। अगदी पहिला विषय आपण घेऊया की पैसा अतिरिक्त कधी माणूस आणतो साठवतो। त्यांच्या 3-4 गोष्टी 100% आहेत। अगदी घरात लग्न कार्य, लग्न आहे, मुंज आहे किंवा कुठच्याही प्रकारचा सण आहे की जो मोठ्या स्वरूपावरती तुम्हाला साजरा करायचा, आयुष्यात एकदा साजरा करायचा। बऱ्याच वेळेला ऋण काढून सण साजरा केला जातो, तसातला तो प्रकार असतो। त्या माणसाची लायकी नाही, 1 लाख रुपयाची लायकी नाही, 10 लाख रुपयाचा खर्च करतो, म्हणजे त्याचे रिटर्न्स नियमितरित्या कुठेतरी 5 लाख 6 लाख असतात आणि तो 20 लाखाचा खर्च करतो। मग तो पैसे गोळा करतो, मित्रांकडनं घेतो, नातेवाईकांकडनं घेतो। आता ही ज्याला तो रक्कम घेत असतो त्यावेळेला कधीतरी असं होऊ शकतं की कोणी समजा त्याच्यावरती डूक ठेवणाऱ्या व्यक्तीने सांगितलं या माणसाकडे अतिरिक्त कॅश आहे आणि रेट पडली तर त्याचं उत्तर पहिल्यांदा जाणून घेऊ। पहिली गोष्ट म्हणजे आपला इन्कम टॅक्स हे जाणतो की हिंदू संस्कृती असेल, मुसलमानांच्या संस्कृतीत असेल, ख्रिश्चनांच्या संस्कृतीत असेल, आपल्याकडे भारतीय लोकांना विवाह हा सोहळा म्हणून साजरा करायचे खूप हौस आहे। त्यामुळे त्याकरता अतिरिक्त रोखीतला व्यवहार बऱ्यापैकी होत असतो, घेतला जातो, देतला जातो। 2 लाखापर्यंत तुम्ही प्रत्येक व्यक्तीला रोखीने जास्तीत जास्त पैसे देऊ शकता। म्हणजे मी वराचा बाप आहे किंवा वधूचा बाप आहे, कॅटरिंग वाल्याला 2 लाख दे, आईस्क्रीम वाल्याला 2 लाखापर्यंत देऊ शकतो, डेकोरेशन वाल्याला देऊ शकतो। 2-2 लाखामध्ये तुम्ही खर्च जास्तीत जास्त करू शकता रोखीत। धनादेशनी काही संबंध नाही, तुम्ही ऑन रेकॉर्ड देत असाल त्याला काही नाही, पण रोखीतनं व्यवहार किती करू शकता त्याची माहिती देतो। आता दुसरा भाग, तुम्ही जास्तीत जास्त कोणाकडनं कसे घेऊ शकता। आई वडील, रक्ताची नाती आहेत, आई वडील, बहीण भाऊ, मुलगा मुलगी यांच्याकडनं तुम्हाला पैसे घेण्याकरता त्यांनी तुम्हाला गिफ्ट केली, त्याचा वधूचा बाप म्हणतो की चल बाबा तू माझा काळजाचा तुकडा आहे, तुझं आता लग्न होत आहे, तुला मी 1 कोटी देतो, त्यातनं तू घर घे। का जावई झाला, जावई झाल्यावर, जावई व्हायच्या अगोदर नाही, जावई लग्न व्हायच्या अगोदर तो जावईच नसतो तुमचा, होणारा जावई म्हणजे नातं नाही, पण जावई झाल्यानंतर त्याला धंद्याकरता तुम्हाला पैसे द्यायचे, त्यांनी नाही मागितलेले, तुम्हाला द्यायचे, तर ते तुम्ही गिफ्ट स्वरूपात नक्की देऊ शकता आणि त्याला बंधन नाही। देणारा व्यक्ती तो नक्की आहे, तर घेणाऱ्या व्यक्तीकडे तो गिफ्ट मी नक्की देऊ शकतो जर रक्ताच्या नात्यातले असेल, आजी आजोबा, नातू नात, बहीण भाऊ, आई वडील हे आणि स्पाउसेस म्हणजे मुलगा सून, मुलगी जावई,
हे यांना तुम्ही देऊ शकता, त्याला बंधन नाही. किती तुम्ही देऊ शकता त्याला बंधन नाही. पण अशा वेळेला शक्यतो तुम्ही जर गिफ्ट केलं असेल, असं समजा 50 लाख दिले, तर त्याबरोबर कायदेशीर कागद बनवायला नक्कीच विसरू नका. म्हणजे गिफ्ट डीड, जर गिफ्ट डीड स्वरूपात तुम्ही व्यवस्थित जर 50 लाख म्हणजे 10 लाखाच्या वर 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती व्यवस्थित त्याच्यावरती नोंद घेतली की मी माझ्या मुलीला 50 लाख देतो आहे आणि ते नोटरी करून घेतलं, तर ज्याला तुम्ही देताय त्याच्याकडे ते जर दिलं तर उद्या त्याच्याकडे पैसे सापडले तर कुठून तर वडिलांनी दिले, हा कागद आहे. रोखीने देण्याकरताचा हा स्त्रोत नक्की. अगदी तुम्ही धनादेशनी जरी देत असेल तर कागद ठेवलेलं कधीही वाईट नाही. गिफ्ट डीड केलेलं कधीही वाईट नाही. कधीही तुम्हाला क्वेरी येऊ शकते, बाबा अचानक तुझ्याकडे बँकेत एवढे पैसे कसे काय आले, मला गिफ्ट मिळाले. पण जेव्हा रोखीने असतं तेव्हा त्याचा येणारा इन्कम कुठून आहे ते कळत नाही, म्हणून गिफ्ट डीड गरजेचं असतं. जेव्हा मी चेकनेच दिलं मुलीला तर माझ्या बँकेच्या खात्यात त्याच्या बँकेच्या खात्यात त्या मुलीच्या जाणार आहे, त्यामुळे त्याचा स्त्रोत नक्की आहे. पण रोखीच्या करता स्त्रोत नक्की नसतं, म्हणून गिफ्ट डीड फार आवश्यक पडतं. आता मित्रांकडनं किती उचलू शकता? 50,000पर्यंत जास्तीत जास्त उचलू शकते, डोक्यात ठेव. 50,000च्या वर गेल्यानंतर मग तो तुम्ही आयटीच्या याच्यात स्कॅनरमध्ये येतात, तुम्ही बाय चेक घेऊ शकता. कॅशमध्ये घेण्याकरता 50,000ची लिमिट. नॉर्मल गोष्टी साधारणतः विचार करा. लग्न कार्य एक झालं, लग्न कार्यामध्ये 2 लाखाच्या वर जर अचानकरित्या तुम्ही कॅश घेतली दिली हा सगळा व्यवहार केला आणि तुम्ही त्याचा स्त्रोत प्रूव्ह करू शकला नाही तर 78% पर्यंत तुम्हाला इन्कम टॅक्सचा फटका बसू शकतो, पेनल्टी आहे, हे डोक्यात राहू दे. आता वैद्यकीय आपत्कालीन स्थिती होते. बऱ्याच वेळा असं होतं की घरातला कोणतरी अचानक आजारी पडतो. आता आजारी पडल्यानंतर माणसाचं एक तर डोकं काम नाही करत. अटॅक आलेला आहे, 5 लाखाचा खर्च डोळ्यासमोर आहे, अचानकरित्या 10 पण होऊ शकतो. अशा वेळेला तो सगळीकडनं पैसा खेचायचा प्रयत्न करतो की बाबा तू मला आता अर्जंटली दे, आता दे, नंतर तुला ते यातनं एकदा बाहेर होऊ दे, मी माझं काय ते बदलापूरचं घर विकीन, काय कुठे असून काय पालघरला असेल तिथे विक, कुठे जिथे असेल शेत असेल कुठे ते विकून टाकीन आणि पैसे परत दे. आत्ता मला ते, कारण की विकायला पण वेळ नाही. हॉस्पिटलमध्ये माणूस अचानकरित्या गेलेला, इमर्जन्सीमध्ये खर्च करायचा. अशा वेळेला काय करते तर तुम्हाला तुमच्या अशा अपतेष्टांकडनं सहसा प्रयत्न करा की धनादेश टाकायला. पण परत तोच एक मुद्दा येतो, अचानकरित्या समोर पैसे द्यायचे, ट्रान्झॅक्शन तर करायचे. ट्रान्झॅक्शन करा त्यावेळेला धनादेश नाही चालत. आता माहिती करत तो हॉस्पिटल पण तुमच्याकडनं 2 लाखाच्या वर रोखीने खर्च घेत नाही. 2 लाखापर्यंत कॅश लिमिट आहे, त्याच्यावर ते तुम्हाला म्हणते पैसे तुमचे तुम्हाला ठेवा, चेक द्या किंवा ऑनलाईन भरा, बँक ट्रान्सफर करा. त्यांचाही नाईलाज, आयटीचं रिस्ट्रिक्शन आहे. मग अशा तुमच्या डोक्यात राहू द्या की आपल्याला खर्च करताना 2 लाखाचं रिस्ट्रिक्शन आहे बँकेला कॅशचं. एका व्यक्तीला एका एका हॉस्पिटलायझेशन मध्ये 2 लाखापर्यंतचं कॅश डिलिंग असल्यामुळे तुम्ही पटापट अनावश्यकरित्या कॅशच खर्च करत गेलात, बँकेत त्या हॉस्पिटलमध्ये भरत गेलात आणि 2 लाखाच्या लिमिटच्या अलीकडे पलीकडे असं अचानक 1 लाख भरणं आलं तर तुम्हाला ऑनलाईनच भरावं लागणार, हे डोक्यात राहू दे. मग अशा वेळेला असे मित्र तुमच्या जवळ बाळगा की जे ऑनलाईन तुमच्या त्या खर्चाकरता उपलब्ध होतील पैसे ट्रान्सफर करायला. नाही तर अनेक वेळेला असं होतं की आपण डेबिट कार्ड घेऊन जातो मारेडीत आणि 1 लाखाचीच लिमिट असते आणि 1 लाखाच्या वर खर्च करायचं असतं तर आपल्याला ऐन वेळेला मित्राला शोधावं लागतं, बाबा ये कॅश आहे पण तो हॉस्पिटल घेत नाही, हे घे कॅश आणि तू तुझ्या डेबिट कार्ड मधनं मार बाबा 1 लाखापर्यंत. तर ही टाळायचं असेल तर हे डोक्यात राहू द्या की लिमिट काय. तर वैद्यकीयचं झालं, मालमत्ता विक्री करतात, बऱ्याच वेळेला पैसा गोळा केला आणि आपल्याकडे भारतीयांमध्ये इथं गंमत जम्मत आहेच. मार्केट व्हॅल्यू असते 1 CR, विक्री असते, विक्रीची किंमत 1.5 CR. मग विकत घेणारा 1 CRचं अग्रीमेंट बनवतो, 50 लाखाचं रोखीने द्यायचा
कारण का त्या विकणारा व्यक्ती म्हणत असतो की मला बाबा 50 लाखाचं काय अनावश्यकरित्या मी परत ते मला विकत घेण्याकरता बर्डन असतं. कारण 1 वर्षाच्या त्यांनी जे काही विकलंय ते जर 1 CR समजा 1 CRचं घर विकलं, ऑन रेकॉर्ड आलं, 1 वर्षाच्या त्याला 1 CRचं त्याला काहीतरी दाखवावं लागतं. कारण का त्यांनी ते कॅपिटल गेन मध्ये येणार नाही. तर 1 CRच्या वर 1,05,00,000चं काहीतरी त्यांनी घर घेतलं, चालेल. नाही घेतलं तर 30% पर्यंत कॅपिटल गेन आहे. आणि मग अशा वेळेला हे काय करतात हुशार लोक, त्याला कॅश नाही दे. आता ती कॅश मधली गंमत अशी आहे की बऱ्याच वेळा त्यातनं गपला. बऱ्याच वेळेला कॅश अगोदर मागतात, टोकन घेतात आणि म्हणतात आधी रोखीचा व्यवहार द्या. कारण एकदा तुला मी तो धनादेशनी तो काय अग्रीमेंट व्हॅल्यू दिली तर ते तुझ्या नावाने घर होणार, मग रोखीला तू टांग देऊ शकतो. आणि अनेक वेळा असा फार गंमतशीर प्रकार होतो. पण या ट्रान्झॅक्शन मध्ये कुठेतरी ते 50 लाख जे रोखीने द्यायचे असतात आणि ते समजा ते रोखीने दिले, ट्रान्झॅक्शन झालं, रोखीने दिले आणि तिकडे रेड पडली आणि 50 लाख त्याच्याकडे सापडले, तर तो सांगू शकत नाही. त्यांनी सांगितले ह्यानी दिले, तो प्रूव्ह करू शकत नाही. आणि तसंही IT वाल्यांना माहिती असते की काय किंमत आहे, काय व्यवहार होत असतो. असंही नाही की हा बादशाह अगदी आरामात झोपू शकतो. पण अडचणीचा भाग असतो की ज्याच्याकडे पैसे सापडते त्याला अडचण जास्त आहे, हे डोक्यात राहू दे. म्हणजे 2 लाखापर्यंत साधारणतः लिमिट आहेच, त्याला काही सहसा विचारला केली जात नाही. पण मर्यादा जी आहे ती ओलांडली की व्यक्ती कोण अडचणी देते, देणारा नाही घेणारा अडचणी देतो. हे नाही आलं कुठून तुझ्याकडे पैसे ते सांग. आणि ज्या स्त्रोताकडे तो बोट दाखवतो त्यांनी जर टांग दिली तर आणखीन अडचणीत येतो. हे डोक्यात ठेवा. 20,000 रोखीमधनं तुम्हाला खर्च करण्याकरताची परवानगी आहे मालमत्ता खरेदी विक्रीमध्ये, फक्त 20,000. त्याच्या वरचं हे तुम्हाला परवानगी नाही, डोक्यात राहू. आता घरामध्ये किती रोखीचे पैसे ठेवू शकता? मी नियमित IT रिटर्न भरतो, मला बँकेत विश्वास नाही. दरवेळेला दरवर्षीच्या इन्कम मधनं मी 50,000 मी माझ्या तिजोरीत म्हणा त्या कपाटात ठेवत जातो. हे तुम्ही म्हणू कधी शकता? IT रिटर्न मध्ये तुमचा प्रॉफिट दिसत असेल आणि तुम्ही तो प्रॉफिट कुठे खर्च केला नाही असं दाखवत असाल, पण तुम्हाला त्या बुक अकाउंट मध्ये तुम्हाला दाखवलं लागतं की कॅश इन हँड ती वाढत चालली, बँकेत नाही कॅश इन हँड दाखवलं असेल तर काही अडचण नाही. तुमचा स्त्रोत तुम्ही तो प्रूव्ह करू शकला तर तुम्ही रोखीने किती पैसे ठेवू शकता, त्याला लिमिट नाही, किती ठेवू शकता. पण कुठे हे पैसे कसले हे सांगता आले पाहिजे. तसंच पैसे शरीरात किती पैसे ठेवू शकता तुम्ही, किती घेऊन बाळगू शकता, त्यालाही लिमिट नाही. पण परत तोच प्रश्न की कसले बाबा पैसे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आम्ही बँक सोनं घ्यायला चाललो, 2 लाखाचं सोनं घ्या. 2 लाखाचं सोनं घे ना, कोण नाही म्हणते. पण 2 लाख कुठून काढले? बँकेतनं काढले. दाखव बँकेतनं काढले. नाही मी ठेवले, घरात ठेवले असतात, माझ्याकडे असतात नाही, दाखव ऑन रेकॉर्ड. मग तुमच्याकडे तशी ती सोय पाहिजे. तुम्हाला व्यवहार करताना अडचण काहीच नाही, पैसे ठेवण्याबरोबर पण अडचण काही नाही, पण त्याच्याकरता तुम्हाला स्त्रोत दाखवणं गरजेचं असतं. फ्रॉम व्हेर इट हॅज कम हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि नाही देऊ शकला तर त्याचा दंड जबरदस्त आहे, 137% दंड आहे. तर तुम्ही स्त्रोत प्रूव्ह करू नाही शकला आणि IT रेट मध्ये तुमच्या पुढे पैसे सापडले आणि पैसे कुठून आहे सांगता येत नाही, 137% पेनल्टी आहे. त्यामुळे हा एक भाग तुमचा लक्षात राहू दे की बाबा काय तुम्ही ज्यावेळेला बँकेत पैसे भरता, 50,000च्या वर भरता तर तुमचा पॅन नंबर द्यावाच लागतो. आता बऱ्याच जणांना वाटतं आपण 50,000 आपण 40 भरू, कुठे कळते IT. तसं नाही, तुमचा अगदी 1 रुपया सुद्धा, 1 रुपया 10 रुपये सुद्धा पर्यंत ट्रॅकिंग त्यांना करायला सोय आहे. विविध बँकांचे सगळे एकत्र कनेक्टिव्हिटी आहे पॅन मध्ये तुमच्या. तुमचा एक पॅन मारला की तो तुमचा अख्खा इतिहास बाहेर येतो की कुठले पैसे कुठे गेले आणि कसे गेले आणि कुठून कुठे आले. आणि त्यामुळे
बऱ्याच वेळेला तुम्ही तुमच्या सीए मित्राची नक्कीच मदत घ्यायला विसरू नका की बाबा माझा असा असा व्यवहार मी काय करू, की कशा तऱ्हेने व्यवस्थितरित्या ठेवू, कशा तऱ्हेने व्यवस्थित मांडू, माझा व्यवस्थित कर कसा भरला जाईल आणि ज्यातनं कुठेही अडचण येणार नाही. आता मैत्रीपूर्ण कर्ज घेतलं बऱ्याच वेळा होतं की लहान लहानशा गोष्टी करा, धंदेवाईक आहे, धंदेवाईकाला पैसे तर लागतातच लागतात, तो कुठून आणणार, म्हणजे मला धंद्याकरता पैसे दे, कर्ज दे. आता कर्ज दिलेल्या माणसाने समजा तो आला ठीक आहे मी तुला देतो उचलू, पण यार मी तर बँकेतला पैसे काढले, बँकेचं माझं व्याज जाते, मला 100% मी देतो, त्याच्याकडे मनी लॉन्डर लायसन नाही, पण त्याचा जर पैसा वाईट मध्ये असायला कधीच्या काळी तो समजा देत असेल तर फार ठीक आहे, पण नियमितरित्या व्यवहारच करत असेल, कोणाला पैसे देतोय आणि घेते, ट्रॅकिंग होतं, मग त्याच्याकडे मनी लेंडरचा लायसन्स पाहिजे, त्याशिवाय तो तसा व्यवहार करू शकत नाही. पर्सनल लोन ॲग्रीमेंट करणं भाग वेगळा. आता लोन ॲग्रीमेंट करताना चेक देतात, चेकनी पैसे देतात, कॅशनी दिली तर तो चेक घेऊन ठेवतो, पण तो चेक घेऊन ठेवतो मारेटीत, पण कॅशनी देतोय ना, तू कॅश कशी काय दिली, इतकी कशाला दिली, हे सगळं सांगणं गरजेचं असतं. हे डोक्यात राहू दे. कर्मचाऱ्यांना सुद्धा तुम्ही 10,000पर्यंत देऊ शकता, हिप देऊ शकता, उचल देऊ शकता, 10,000पर्यंत. मंदिराला देणग्या द्यायच्या 2,000पर्यंत तुम्ही अगदी डोळे बंद, 2,000च्या वर गेल्यानंतर ते विचारत कसलं काय, तुम्हाला त्याचं बेनिफिट पाहिजे असेल तर ते आजकाल 5,000च्या वर तर कंपल्सरी घेणाऱ्या व्यक्त्या त्या मंदिराला तुमचा पॅन नंबर द्यावाच लागतो. त्यामुळे हा सगळा भाग नीट जर विचार करायचा झाला तर कुठच्याही प्रकारे आपण व्यवहार करत असताना डोक्यात किंतु परंतु न ठेवता, जर तुमच्याकडे कॅश असेल तर त्या कॅशचं स्तोत्र तुम्हाला सांगता येत असेल तर बिनधास्त झोपा, काही प्रॉब्लेम नाही सांगता येत असेल तर अडचण आहे, हे डोक्यात राहू द्या. मला वाटतं थोडक्यात आजचा जो विषय होता की मी किती पर्यंत पैसे ठेवू शकतो, रोखीने व्यवहार करू शकतो, रोखीचा पैसा ठेवू शकतो, घेऊन फिरू शकतो, यावरती आज माझ्याकडनं मी माझे शब्द मांडले. मला वाटतं तुम्हाला नक्कीच ते आवडले असतील, पटले असतील. काही शंका असेल, काही कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला तुमची शंका नक्कीच लिहा. मी त्याच्यावरती कायदेशीररित्या काय उत्तर असेल ते नक्कीच माझ्या सीए मित्रांकडनं विचारून नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवीन. असं नाही की मला जे वाटतं ते मी देईन, कायदा काय म्हणतो तो बघीन आणि तो तुम्हाला नक्कीच उत्तर देईन. आणि असंच आपल्या नवीन नवीन विषयांवरती नक्कीच गप्पा चालूच राहतील. कायदेशीर चॅनलमध्ये तुम्ही अशाच नवीन नवीन गोष्टी जाणून घेताय, अनेकांना ते आवडतात, अनेक जण त्यातनं प्रश्न विचारतात, हे मला पाहून मलाही त्यातनं नक्की आनंद मिळतोय. आणि असाच आनंद आपण नियमितरित्या घेत चालूया. पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा असंच काहीतरी भांडण तुमच्यापर्यंत आणत जाईल. इथपर्यंत इथेच थांबतो. जय हिंद, धन्यवाद.